तुम्हाला खरं सांगतो सगळे नाद सुटतील पण बैलगाड्याचा नाद सुटणार नाही. कारण नादापुढं सगळं बाद आहे आणि नाद एकच आहे तो बी बैलगाडा शर्यतीचा. विषयच नाही डायरेक्ट. गावची जत्रा असल्यामुळे ना बैलगाडा शर्यतीचं खास आयोजन केलतं. तमाशाला एवढी गर्दी राहणार नाही तेवढी बैलगाडा शर्यतीला होती. यावर्षी तमाशा नव्हता म्हणायला आणि एवढे बैलगाडा प्रेमी जमले होते ना आणि तालमीतले बैल तर एवढे आलते ना शर्यतीला का मापच नाही डायरेक्ट. तिकडे पाटलांचा बैलगाडा घाटात राडा करतो आणि आमचे बैल इकडे मोकळ्या वावरात डायरेक्ट ढेकळात राडा करते. याला म्हणत्या नाद. हे आपल्या गावचे सगळे पंच आहेत बरं का म्हणजे आयोजक यांच्या सहकार्यामुळे बैलगाडा शर्यत भरली. बैलगाडा प्रेमींचा पोखरीचा शिक्का आणि आता तुम्हाला आहे ना खरा बैलगाडा प्रेमीचा आवाज ऐकितो. ये बात एकदा आवाज दिला का बैल पळाली डायरेक्ट. या आपल्या गावचे बैलगाड्या प्रेमी याला म्हणत्या नाद. हाफ चड्डी बिड्डी पोरं पार शर्यत पाहिले. मला स्टेज का जाऊन पाहावं इकडे पुकारायचे आणि तिकून रेस लागायची खरी.